तर आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत, चविष्ट आणि पारंपरिक सुकटची भाजी। ही भाजी गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत अप्रतिम लागते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी सुकट, 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि तेल। तर सर्वात आधी आपल्याला सुकट व्यवस्थित साफ करून घ्यायचे। त्याचे पाय आणि तोंड आपल्याला काढून घ्यायचं आहे। सगळी व्यवस्थित साफ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ती साफ केली, तशा प्रकारे ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सुकट मस्त धुवून घ्यायची आणि गरम पाण्यात त्याला भिजत ठेवायची आहे। तर व्यवस्थित भिजू द्यायचं आहे 10 ते 15 मिनटं। आणि सुकट भिजून झाल्यानंतर एकीकडे आपल्याला कढई तापत ठेवायची आहे। आणि आपली कढई व्यवस्थित तापली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। आणि तेल गरम झालं की व्यवस्थित मग आपल्याला त्यात ॲड करायचं आहे लसूण आणि आलं, व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यात। त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि टमॅटो हे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर आपण लाल तिखट त्याच्यात ॲड करणारच आहोत। आणि त्यानंतर मस्त कांदा ब्राऊन झाला की त्याच्यात आपण टाकणार आहोत। आणि बघा आपला कांदा मस्त ब्राऊन झाला आहे। तर आता आपण त्याच्यात सगळे मसाले ॲड करूया। तर सगळ्यात पहिला आपल्याला टाकायचे त्याच्यात हिंग, त्यानंतर हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर असेल तर ती पण ॲड करा, त्याच्यामुळे पण भाजीला खूप मस्त टेस्ट येते। त्यानंतर गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे म्हणजे। आणि त्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे, अगदी त्याला तेल सुटेपर्यंत परतवायचे। किंवा तुम्ही झाकण ठेवून 5 ते 6 सेकंद त्याला व्यवस्थित शिजवून घ्या। आणि शिजवून झाल्यानंतर आपण जो भिजवलेला सुकट जवळा होता तो त्या मसाल्यांमध्ये आपण आता ॲड करू। आणि तो पण व्यवस्थित शिजवून घेऊ, त्याला पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि आधी मीठ टाकायचं नाही, मीठ नंतर टाकायचं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्याच्यात थोडंसं गरजेनुसार तुम्हाला वाटलंच तर त्याच्यात थोडं पाणी घाला, कारण की पाण्यामुळे ते व्यवस्थित शिजेल। आणि ते पण एक 5 ते 7 मिनटे आपण एका मंद आचेवर शिजवून घेणार आहोत मस्त। आणि आता परतून झाल्यानंतर आपण तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यात मीठ ॲड करा। आणि एक 5 ते 7 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित त्याला आपण आता शिजवून घेऊया। आणि ते व्यवस्थित शिजवून झालं की त्यानंतर मस्त बारीक कोथिंबीर आपण बारीक करून त्याच्यावरतून टाकणार आहोत भाजी शिजल्यानंतर। त्याच्यामुळे भाजीचं टेक्स्चर खूप मस्त दिसतं आणि दिसायला पण खूप मस्त दिसते भाजी, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशी होती आजची रेसिपी। वाव, बघा किती मस्त रंग आला आहे। गरम गरम भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत ही रेसिपी अप्रतिम लागते। तुम्ही पण नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्ही सुकट कशी बनवतात। आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।